Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. नाशिक रेल्वे स्थानकावर अपघात झाला। रेल्वे पकडताना हात सुटल्याने प्रवासी जखमी झाला। नाशिक रोड स्थानकादरम्यानच्या हरिद्वार एक्सप्रेसमधून तो प्रवास करत होता। मुंबईतील घाटकोपरमध्ये घरात घुसून मारहाण केल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप आहे। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडून मारहाण, 3 भावांकडून मारहाण झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत नोटा उधळणं मनसैनिकांना महागात पडलंय। नोटा उधळणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल झालाय। बच्चू कडूंच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनावर आमदार रोहित पवारांची फेसबुक पोस्ट। बच्चू कडू आवाज नसलेल्या माणसांसाठी कायम आवाज उठवत आहेत। राजकीय मतभेद असले तरी बच्चू कडूंच्या मागण्या रास्त आहेत। रोहित पवारांकडून पाठराखण करण्यात आली आहे। 600 किलोमीटरचा प्रवास करत दिव्यांग बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलाय। पुण्यामधील विक्रांत धुमाळ नावाचे हे दिव्यांग थेट ऑटो रिक्षानं मोझरेच्या आंदोलनस्थळी पोहोचलेत। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, रविकांत तुपकरांची सरकारकडे मागणी आहे। निवडणुकीला मतं मागताना सरसकट कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं आणि आता 100% कर्जमाफी करा। शेकापचे जयंत पाटील भाजपवर बरसले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर ते गेले त्यावेळी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक शेतकऱ्यांना फटका बसलाय। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज आहे। घाट विभागाला पावसाचा येलो अलर्ट। 13 जूनपासून पुन्हा मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे। 26 मे रोजी मुंबईमध्ये आणि विदर्भात दाखल झाल्यानंतर मान्सूननं मोठा ब्रेक घेतलेला होता। शेतकरी मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत आहे। पुणे जिल्ह्याला पुढील 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट, तर मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात 12 जून नंतर मान्सून सक्रिय होणार आहे। नागपूर हवामान विभागाचा अंदाज, तर नागपूरसह विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे। सध्या नागपूरमध्ये उन्हाचे चटके। स्थानिक स्वराज्य संस्थांसह जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट सज्ज झाले। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती आहे। गोंदियामध्ये जिल्हा बँक निवडणुकीमध्ये मोठी चुरस। सेवा सहकार मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे, तर भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवार अद्याप जाहीर नाहीये। छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिराच्या आवारामध्ये 2 तरुणांच्या गटात पैशाच्या देवाणघेवाणीवरून बेदम मारहाण झाली आणि खडकेश्वर मंदिर आणि शाळेच्या आवारामध्येच मारहाणीची ही घटना। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतो आहे। भरधाव ट्रेलरनं तरुणास चिरडलंय। भंडाराच्या पालगाव इथली घटना आहे। संतापलेल्या नागरिकांनी आमदार भोंडगेकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केलं आणि घरचा कमावता पुरुष गेल्यानं कुटुंबियांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाच्या शिळा परिसरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई। भाविकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। विरारच्या बाजारपेठ वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी। उद्या मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी होणार आहे। महिलांनी संकट किंवा अडचण आल्यास कुणालाही न घाबरता 112 क्रमांकावर संपर्क साधावा, गृहराज्यमंत्री पंकज भोयार यांचं आवाहन। छत्तीसगडमधील नक्षलवादी संघटनेच्या मुख्य सूत्रधार मडावी हिरामचा फोटो पोलिसांच्या हाती लागलाय। 25 वर्षांपासून हिडमा बस्तर विभागामधील सीसी मेंबर हिरामच्या सुरक्षेमध्ये आणि काम करणाऱ्या ग्रुपमध्ये सध्या 350 नक्षलवादी आहेत। नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आजारी आहे। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे। धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरात वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। मंदिर संस्थांकडून सॅनिटायझर फवारणी, त्याचबरोबर भाविकांना मास्क आणि सोशल डिस्टन्स ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। विदर्भातील पंढरी म्हणून ओळखलं जाणारं संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आणि 700 वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली ही पालखी मालेगावात दाखल। हिंगोलीतून दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेले 15 वारकरी निघालेत पंढरीच्या वारीला। पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे हिंगोलीमध्ये स्वागत।
संत गजानन महाराजांच्या पालखीमधील वारकऱ्यांना वाशिमच्या मालेगावमध्ये 100 लिटर दुधाचं वाटप झालं। श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे रवाना। जळगावच्या मुक्ताईनगरच्या पूर्णा नदीच्या बॅकवॉटर पाण्यामध्ये जलपर्णीचं साम्राज्य। नागरिकांच्या या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंच तातडीने जलपर्णी काढण्याची मागणी होते। सोलापूरमधील उजनी जलाशयामधील ओयेगाव ते अगोती या दरम्यान पूल उभारण्याच्या सर्वेक्षणास सुरुवात। शेतकरी आणि नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या। धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या भोंजा हवेली इथं विकसित कृषी संकल्प अभियान तर विविध मोहिमेसंदर्भात परिसरामधील शेतकऱ्यांना मार्गदर्शन। भोंजा हवेली, मुगवा, अनाळा, सिरसा, वाकडी आणि भांडगावमध्ये अभियान। मीरा भाईंदरच्या काशीनगरमध्ये मोठे झाड कोसळलंय। सुदैवानं जीवितहानी टळली आणि वाहनांचं मात्र नुकसान झालेलं आहे। नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थ्यांनी शिस्तीचं पालन करून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजवावी। विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळेंचं मार्गदर्शन। पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र 12चा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न। अकोल्याच्या वान धरणामधून पाणी पुरवठा करणाऱ्या अकोट जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती। वरखेड फाट्यानजीकच्या मुख्य जलवाहिनीमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे। यवतमाळच्या दिग्रसमध्ये ग्रीन झोनमधील 24 भूखंडांची 3 कोटीमध्ये विक्री आणि या भूखंडाच्या विक्रीला मान्यता कोणी दिली असा प्रश्न उपस्थित। परभणीच्या गंगाखेड इथं पहिली राज्यस्तरीय ड्रॅगन बोट स्पर्धा संपन्न झाली। राज्यभरामधून 15 संघांनी सहभाग घेतला। परभणीच्या या महिला आणि पुरुष संघानं प्रथम पटकावलाय नंबर। समृद्धीच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी धावली 5000 वाहनं तर इगतपुरी ते आमने महामार्ग खुला झाल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ। गोंदियामधील तापमान 42.1 अंश सेल्सिअसवर मृग नक्षत्र सुरू, पण पावसाचा पत्ता नाहीये आणि उकाड्यानं नागरिक हैराण झालेत। शनिवारनंतर तापमानामध्ये अचानक वाढ। सांगलीतील म्हैसाळ सिंचन योजनेच्या कामामध्ये 10.5 लाखांचा घोटाळा। बंदिस्त पाईपलाईनच्या कामामध्ये ठेकेदाराकडूनच शासनाची फसवणूक। उमदी पोलीस ठाण्यामध्ये शिवशक्ती कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक मोहन जंगम यांच्या विरोधात गुन्हा दाखल। साधूग्रामच्या जागा अधिग्रहणाचा विषय अद्याप प्रलंबित आहे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील हालचाल नसल्यानं साधू महंत अस्वस्थ आहेत आणि 1500 एकर जागा कायमस्वरूपी अधिग्रहित करण्याची साधू महंतांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ल्यामध्ये 200 पेक्षा अधिक पर्यटक जखमी झाले। सप्तकुंड धबधबा परिसरामध्ये देखील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला झालाय। कल्याणच्या गोवंडीमध्ये पत्नीने पतीवर उकळतं तेल फेकलं आणि पत्नीवर गुन्हा दाखल झाला। पती गंभीर जखमी आहे। शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पुण्याच्या शिरूरमधील कररेडेत 2 दुचाकींची समोरासमोर धडक बसली आणि एका दुचाकीस्वार जागीच मृत्यू पावलेला आहे। 2 जण जखमी झाल्याची माहिती कळते। बदलापूर पश्चिमेमध्ये आज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे। मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आलेली आहेत आणि प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नाशिकच्या मालेगावमध्ये चोरी केलेल्या वाहनासह एकाला अटक झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई आहे। दाभाडी शिवारामधून वाहन चोरी केलं होतं। इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरवाव्यात तर राज्यपालांनी जाहीर केलेला हा निर्णय। यानंतर आता प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांना सकाळी 7 वाजता बोलवा, मात्र 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना 9 पूर्वी बोलवू नये, पालकांची मागणी आहे। नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शाळेसोबतच आता शैक्षणिक साहित्य, स्कूल बस, व्हॅनच्या शुल्कामध्ये वाढ झाली आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील शाळांसाठी असणाऱ्या स्कूल बसचा महिन्याचा खर्च आता 3 ते 5 हजारांवर तर पाल्यांना पायी शाळेत नेण्याची काही पालकांवर वेळ आली आहे। 10वीच्या लेखी परीक्षेमध्ये 1 किंवा 2 विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेला आता एटीकेटी सुविधेअंतर्गत 11वी प्रवेश संधी असेल आणि पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.